जी आपली आपण कपाशी लावलेली आहे कापूस. सो त्या कापसाला बघा तुम्ही दोड्या यायला पण लागल्या. दोड्या म्हणजे जे फळ असतं ना, कैरी म्हणतो आपण त्याला, किंवा दोड्या म्हणतात आमच्या भाषेमध्ये. इकडं तुमच्याकडे काय म्हणतात ते कॉमेंट करून नक्की सांगा. झाडाखालची जी पिकं असतात त्यांची वाढ का थांबून जाते, त्याला मुख्य 2 कारणं असतात गाईज. सर्वात पहिलं कारण म्हणजे काय असतं, पण ह्याला ना पाणी थोडंसं लेट गेलं होतं, कारण त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये संपूर्ण विहिरी आटलेल्या होत्या आपल्या. बघा या किती छोटी ही, बघा ही कपाशी. गवार आता या शेवटचा हप्ता आहे का, काही नाही अजून? महिनाभर अजून 5-6 हप्ता निघते ना. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. आणि मस्तपैकी सकाळ सकाळी उठलो आणि नाश्ता पण झाला आपल्याला. मम्मी पप्पा ते आता शेतात निघालेले आहेत. सो आता आपण पण शेतात जाणार आहोत. बघूयात आज शेतामध्ये काय काम चालू आहे, माहीत नाही काय काम आहे ते. सो आपल्याला आता शेतात गेल्यानंतरच कळेल की काय काम असणार आहे. सो निघूयात मग आपण. शेतामध्ये आलो आपण आता. तिकडे चिंचच्या वावरामध्ये आपले गवाराचं काम चालू आहे. ते बघा तिकडे मम्मी ते आहेत, तेव्हा मामान ते पण आले तिकडे. आता चारा घेऊन येतोय गणान तो. चला जाऊयात आपण आता तिकडे चिंचकडे. वारा एवढे मोठे होऊन गेले आहेत ना गाईस, मम्मी ते दिसत पण नाही तिकडे. बघा त्या साईडला दिसत आहेत का नाही, बघा एकदम खूपच मोठमोठी गवार होऊन गेली. चला जाऊयात आपण आता तिकडे. काय मावशीच्याच घरी थांबलो होतो 2 दिवस. हां तिकडेच थांबून गेलो मावशीच्या घरी. नानाचा मोबाईल मी बी केला होता फोन राहते. नानाच्या मोबाईलला पुढे ते हात दाव कसं झालं, चांगला होऊन गेला ना. हा झालं चांगलं. नाही काहीच नाही. तो जखमासारखं होऊन गेलं, पण तिथं तरच फोड. मलम लावलं त्याच्याने होऊन जाईल चांगलं. हा बरी आहे ना मावशीन ते. हा दिदीबाई ते बी बरी. कोण काल मावशी म्हणत होती फोन कर म्हणे, मी केला फोन पण नानाच्या मोबाईलला फोनच लागा ना. टाकून घ्यायचं ना मग बॅलन्स. आता बी गेला सुरू वाटतं ना त्याला. बरं नाही वाटवायला अजून. 3 लाईन आहे तरी काही नाही राहिलं. अजून चांगलं आता. शेवटला दिवस आहे. हा हा हा. पावसाळ्यामध्ये ना पूर्ण शेतामध्ये जर आलं ना इकडं तर इतकं छान वाटतं. पूर्ण रांजे ना पूर्ण हिरवगार झालेले. बघा मी तुम्हाला दाखवतो आता इकडनं पूर्ण चौफेर फिरून दाखवतो. इकडे ह्या साईडला संपूर्ण कपाशी लागलेली आहे आपल्याला. आणि आजूबाजूला जे आहेत ना कपाशीच्या बाजूला थोड्याफार काही गवारे असतात ते लावलेले आहे. म्हणजे पूर्ण तुम्ही कुठेही नजर फिरवा सगळीकडे पूर्ण हिरवगार असतं. आणि जे आपले आपण कपाशी लावलेली आहे कापूस, सो त्या कापसाला बघा तुम्ही दोड्या यायला पण लागल्या. दोड्या म्हणजे जे फळ असतं ना, कैरी म्हणतो आपण त्याला, किंवा दोड्या म्हणतात आमच्या भाषेमध्ये. इकडं तुमच्याकडे काय म्हणतात ते कॉमेंट करून नक्की सांगा. ही जी असते बघा ही दोडी असते आणि फ्लावर्स पण लागायला सुरुवात झाली. बघा दाखवतो मी तुम्हाला की कशा प्रकारे. हे बघा या प्रकारे फ्लावर्स येतं आणि त्या फ्लावर्सचं रूपांतर अशा प्रकारे या दोडीमध्ये होतं. बघा कशा प्रकारे दिसते दोडी, एकच नंबर. बऱ्यापैकी सगळ्या झाडांना दोड्या यायला सुरुवात झाली. बघा तुम्ही इकडं फ्लावर्स दिसत आहेत. इतकं छान झालं ना, एकच नंबर. आणि आता काही दिवसांनी मस्तपैकी कापूस वेचणीला पण येईल. पण अजून तर नाही, पण बरेच दिवस आहेत अजून. पण बऱ्यापैकी प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फळ लागलेले. बघा ते दोड्या कशा लागलेल्या आहेत. पूर्ण झाड पूर्ण भरून गेलेले आहे गाईस. इतकं छान दिसतंय ना. बघा तुम्ही ह्या साईडला या इकडे दिसत असेल तुम्हाला. हे बघा पूर्ण ह्या झाडाला बघा किती मोठमोठे अशा दोड्या लागलेल्या आहेत. बघा ह्या साईडला शेतीमध्ये इतकं छान वाटतं ना पावसाळ्यामध्ये. असं पूर्ण हिरवगार असतंय. बघा पूर्ण हिरवगार आहे पूर्ण. इकडे बघा बाबांते ते पण येऊन गेले शेतामध्ये. घरी गेलेले होते काय आय थिंक ते कशा तरी कामासाठी. बाबांते ते पण येऊन गेलेत. काय बाबा आता आला जेवणला? हां हे बघा बाबांते ते जेवणला गेले होते, येऊन गेले शेतामध्ये. चला आपण जाऊयात आपल्या बैलजोडीकडे. ही गाईज ही आपली बैलजोडी कशी खतरनाक आहे, एकच नंबर. एकदम जबरदस्त दिसते की नाही. पण हे मारतात बरं का गाईस. त्यांच्याजवळ जाणं म्हणजे खूप जबरदस्त काम आहे.
ह्या बैलांजवळ ना फक्त पप्पा आणि लहान भाऊ जातो. बघा तो कसा करतोय, बघा लांबच शिंग हलवतोय डायरेक्ट. म्हणजे इतका जबरदस्त आहे ना, त्याच्याजवळ जाणं म्हणजे खूपच जबरदस्त आहे. काठी घेऊनच जावं लागतं, ते पण दुसऱ्या माणसाला जर गेला ना तर मागेच लागेल डाय तो. फक्त पप्पा आणि लहान भाऊ या दोघांनाच फक्त मारत नाही, बाकी सगळ्यांना शिंग हलवतो तो डायरेक्ट. गवाऱ्याचे 2 झाडं उपटलेत. ही गावरान गवार आहे आपले, ते हायब्रिड आहे ना, हायब्रिड गवाऱ्यामध्ये 2 गवाराची झाडे उपटले. ते घेऊन आलो इथं. चला आता गायला टाकून देऊ. हे बघा मस्त खाऊन गेल मस्त गाईस. हे बघा गाय पण मारते बरं का, वाटतं ते शिंग हलवते. दुरूनच फेकून दिला चारा, मस्त खाते आता बघा. गवाऱ्या आता या शेवटचा हप्ता आहे का, काही नाही अजून? अरे अजून महिनाभर चालते. महिनाभर? अजून 5-6 हप्ता निघते. हा. त्या वरात 3 क्विंटल आली बघ. कोणत्या? मोतीनानाच्या वरात? ह्या वरात बी चांगलं बरीच आहे ना. मग ह्या वरात 1.5 क्विंटल निघे. आता 2 थैल्या भरेल तर आता. 70 रुपये. हा ना, चांगले 60-70 रुपये किलो व्हायला पाहिजे मग. हा आता काय चालू आहे? 40-1 चालू असं ना आता. 40-45. हा. हे पाऊस पडला ना मग भारी गावर निघते त्या, हिरवीगार निघते लांबे. लांब्या पाणी भर गेला हा बघा गाईस, हिकडची कपाशी बघा म्हणजे किती छोटी आहे, म्हणजे गुडघ्या एवढीच आहे फक्त. इकडची थोडीशी लेट लावली होती, लावलीच बरोबर होती आपण टायमावर 2 कपाशा. पण ह्याला ना पाणी थोडंसं लेट गेलं होतं, कारण त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये संपूर्ण विहिरी आटलेल्या होत्या आपल्या. बघा हे किती छोटी आहे बघा ही कपाशी. आणि तिकडे म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, तिकडे जर बघितलं त्या कपाशीला तर अशा दोड्या लागून गेलेल्या आहेत, फ्लावर्स पण आलेले आहेत त्याला. आणि ही कपाशी बघा तुम्ही किती छोटी, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये असं दिसतच असेल की किती छोटी कपाशी दिसते बघा ही, म्हणजे भरपूर छोटी आहे. अजून ह्याला फ्लावर वगैरे काहीच आलेलं नाहीत. सो असा फरक असतो. पाणी जर नाही मिळालं ना कपाशीला तर मग त्याची वाढ थोडीशी लेट होते. पण ठीक आहे, आता पावसाचं पाणी व्यवस्थित येतं आहे, सो त्याच्यामुळे एकदम छान प्रकारे आता ती पण येऊन जाईल. आणि इकडे बघा काहीच मक्का उगलेला आहे, कारण मागच्या वेळेस तुम्हाला इथं ह्याच शेतामध्ये आपण मक्याची काढणी कशी असते, मक्का काढणी कशी असते, आपण ऑलरेडी ब्लॉग अपलोड केलेला आहे त्याच्यावरती. तो दाखवला होता. या शेतामध्ये मक्का लावलेला होता आणि त्याच्या काही बिया जर पडलेल्या असतील ना, हे बघा, सो मक्याची झाडे पण इथं उगवून गेलेले आहेत बघा. हे बघा मक्याचे झाडे पण आलेले आहेत काहीच इथं. म्हणजे कसं असतं, आधीचं जे पीक आहे ना त्याचं काही धान्य जे असतं ते शेतामध्ये पडलं ना तर ते परत उगवून जातं. या प्रकारे बघा मक्का आलेला आहे. आता आहे ना मी तुम्हाला इथं एक थोडासा डिफरन्स दाखवतो की काय डिफरन्स आहे बघा. तुम्ही आता ह्या ठिकाणी आपलं चिंचेचं झाड आहे. आता झाड असल्यामुळे ना, झाड तर आपलं बांधावरती आहे, पण झाड असल्यामुळे ना तुम्ही झाडाच्या खाली जी पिकं आलेली असतात किंवा जी आपण जी कपाशी लावलेली ती बघा तुम्ही किती छोट्या प्रमाणात आहे बघा. ही किती छोटी दिसते. आणि झाडापासून थोडंसं दूर जर गेलं ना तर बघा तुम्ही इथं कपाशी किती मोठ्या प्रमाणात आहे. आता हे असं का होतं? कारण झाडाखालची जी पिकं असतात त्यांची वाढ का थांबून जाते? त्याला मुख्य 2 कारणं असतात गाईज. सर्वात पहिलं कारण म्हणजे काय असतं की झाडाच्या खाली जे पीक असतं ना त्याला पाहिजे तसा सूर्यप्रकाश मिळत नाही, कारण झाडाच्या सावलीमुळे सूर्यप्रकाश हा पिकांपर्यंत सूर्यप्रकाश हा पोचतच नाही. आणि त्याचं दुसरं कारण हे पण असतं की पिकाची वाढ का होत नाही, कारण हे जे झाड दिसते तुम्हाला आता एवढं मोठं झाड आहे तर ह्याच्या मुळ्या पण जमिनीमध्ये असतात. तर जे काय पाणी असतं आणि पिकाला जे पोषक द्रव्य असतात ना, जमिनीमधले घटक असतात ना, ते सगळं हे झाड शोषून घेतं. त्याच्यामुळे आपल्या पिकांना पाहिजे तसं पाणी किंवा पोषक द्रव्य जे असतात ते मिळत नाही. म्हणून झाडाखाली जे पीक असतं ना आपलं ते त्याची वाढ थांबून जाते, जास्त प्रमाणात ते वाढत नाही जे पीक असतं आपलं ते. हेच त्याला 2 मुख्य कारणं असतात. एक म्हणजे सूर्यप्रकाश मिळत नाही आणि जे पाणी पोषक द्रव्य असतात ते पिकाला मिळत नाही झाडांमुळे. म्हणून झाडाच्या खाली जे पिकं असतात ना त्यांची वाढ थोड्या प्रमाणात थांबून जाते. चला आपण जाऊ आता. गवाऱ्या काढायच्यात आपल्या. निवडायची तर काही गरज नाही, जास्त जाड नाहीत गवाऱ्या, सो त्याच्यामुळे डायरेक्ट थैलीच भरूयात आणि इकडे घेऊन येऊयात. सुराबी येऊन गेला गाईस. सलाईन लावायला गेला होता तो हॉस्पिटलला, त्याची पण तब्येत बरोबर नाही, सो मग तो पण येऊन गेला आता सलाईन लावून. चला आपल्या आता गवाऱ्या भरायच्या. आपल्याला ऑलरेडी भरलेले आहेत 2 थैल्या, त्या भरून घेऊयात आपण. हेच इथं गवाराची थैली भरली आणि त्या साईडला पण एक थैली बघा नाना आणतोय, तिकडे आणतोय. आणि आता बघा ती एक थैली इकडे घेऊन येतील आणि मग ती थैली आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायची. ज्या छोट्या छोट्या थैल्यात ना त्या एका मोठ्या थैलीमध्ये ओतून घ्यायच्या. बघा नानाने आणली तिकडून बघा थैली.
आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. बघा ही मोठी थैलीची आपण धरलेली आणि ती छोटी थैली डायरेक्ट ह्याच्यामध्ये आतमध्ये ओतून घ्यायची. म्हणजे कसं आहे 2 थैल्या भरापेक्षा एकच थैली भरलेलं बरं असतं. दाबून घ्या ना थोडं. चला गाईस अजून थोडीशी बाकी आहे ती पण अजून टाकून घेऊ. पुरवत आता जरा. चला गाईस भरून गेले. एक अजून तिकडे एक थैली आपल्यावाली पण ती पण भरणार नाही. ही तर पूर्ण भरली आता ही एक थैली. 2 थैल्या भरून जातील मोठमोठ्याल्या. बघूयात आपण आता. ती बांधले गेली आपल्यावाले. आता तिकडे घेऊन जाऊ चिंचाखाली. ही एक थैली नानाने घेतली आणि ही एक थैली आता मी घेऊन जाईल. चला आपण आता ही चिंचाखाली घेऊन जाऊ आणि मग तिथनं सुरा बाईक घेऊन येईल. बाईकवर मग आपल्याला पुढे या थैल्या घेऊन जायच्या आहेत. हे बघा नाना तो पुढे चालला आहे. मी मागून थैली घेऊन येतोय. काहीच सुरा घेऊन चालला बघा थैल्या शेतामधून. इथं बाईक आणायला जागा होती म्हणून त्याने इथपर्यंत बाईक आणली. सो चला आता तो डायरेक्ट गवारच्या काट्यावर घेऊन जाईल गवाऱ्या. चला गाईज आता सायंकाळ झालेली आहे. आता सगळ्या बाया निघतील. ते बघा त्या मावशीन त्या निघाल्या. सो चला आता आपण निघूयात घराकडे. चला आता आपण ही थैली तिकडे घेऊन जाऊयात आणि स्कूटीवर तिला घरी घेऊन जाऊ. गाईज आत्ताच घरी पोचलो. आता थोडंसं आपल्याला फ्रेश व्हायचं आहे कारण आता दिवसभर शेतामध्ये होतो. सो मस्त फ्रेश होऊयात आणि आराम करूयात. चला गाईज मस्त फ्रेश झालो आणि मम्मी पप्पा ते बघा मम्मी पण गेले स्वयंपाकाची तयारी करतायत आणि बाबां ते पण आलेत बघा इथं. बाबां ते पण आलेत पीठ घेऊन आलेत बाबां ते. थोडी शेव आणलेली होती आपण शेव दिली. आज शेवची भाजी बनते गाईज मस्तपैकी बघा. शेवचं पाकिट बी घेऊन आला पप्पां ते. मम्मीने त्यांचा स्वयंपाक चालू आहे. आता स्वयंपाक झाला की मग आपण सगळे जेवणला बसूयातच. हे बघा पीठ आणलं. काय आहे ग मग ते काय आणलेलं आहे? सोयाबीन. हे बघा आजीने सोयाबीन दिले तिथं. बाबांनी ते घेऊन आले तिकडून घरून त्यांच्या. चला आता स्वयंपाक चालू आहे. मम्मींचा स्वयंपाक झाला की जेवणला बसूयात आपण. चला स्वयंपाक झाला आहे. शेवभाजी केलेली आहे मस्तपैकी. मम्मीने त्या वाढून देत आहेत. या जेवणला सर्वांनी. गाईज जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर थोडा वेळ मस्त आराम केला आणि व्हिडिओ एडिटिंगला बसून गेलो. 2 ते 3 तास पूर्ण व्हिडिओ एडिट करत बसलो आणि 12-1 आता वाजून गेलेले आहेत. 1 वाजलेत कम्प्लीट आणि मला आठवणच नाही राहिली की शेवटचा आपला एंडिंग पार्ट जो असतो तो शूट करायचा बाकी होता. आणि कारण व्हिडिओ एडिटिंगमध्ये वेळच नाही राहिला आणि सगळ्या शेवटी व्हिडिओ एडिट करत 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 लास्ट पार्टपर्यंत गेलो आणि नंतर जो लास्ट पार्ट होता तो बघितल्यानंतर समजलं की आपला एंडिंग पार्ट शूट करायचा राहूनच गेला. मग परत व्हिडिओ एडिट करता करता उठलो आणि आता शेवटचा पार्ट शूट करतोय. सो नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.